हाल बघा, दोन्ही संघांच्या किंवा इथून पुढे मी मगाशी देखील अनाउन्समेंट केली होती, प्रत्येक संघाचा 12 प्रतिनिधी कंपल्सरी असेल. ज्या टीमचं नसेल त्या संघाला 2 धाब्याची पेनल्टी सामोरं जावं लागेल, याची विशेष नोंद आपण घ्या. कारण पहिल्या दिवसापासून प्रत्येक नियम हे काटेकोरपणे पाळले गेलेत आणि खालापूर क्रिकेट असोसिएशनचे जे नियम आहेत ते तुम्हाला पालन करावे लागतील. आदरणीय गणेश नाना पाटील खालापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी सांगितलं प्रत्येक नियमांचं काटेकोरपणे पालन आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे. त्यानंतर पहिल्या 3 षटक 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करावेच लागतील, अन्यथा एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. बघा आता पंच देखील आमचे तटस्थ आहेत. पंचाने देखील टाइम आता स्टार्ट करतील. ज्यावेळेस मॅच ऑन होईल त्यावेळेस टायमिंग तिथे लावलं जाईल आणि त्या मिनिटांमध्ये तुम्हाला ते षटक कंप्लीट करावे लागतील. टॉस जिंकलाय टीम चिंचवली संघानं आणि निवडलं प्रथम क्षेत्ररक्षण, जिथे फलंदाजी करणारा उमरोली संघ ची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. हाल सलामीची जोडी शरद आणि रत्नदीप. पहिलाच फटका मात्र इथे ऑन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतक आहेत. एक सिंगल इथे पहिल्या चेंडूवरती शोधली गेली. हा निश्चितपणे 15 मिनिटांचा अवधी दिला गेलाय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. बघा टाइम आता इथून आमचे पांडे सरांनी टाइम ऑन केलाय. घड्याचे काटे इथे सुरू आता लावले गेले, जिथे टाइम सेट केलाय 15 मिनिटांचा. अकुलटप्प्याचा चेंडू मात्र कट केलाय गली क्षेत्रातून. आउटफील्ड फार फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती आलेले सिंगल, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती शोधला आज चौकार. डीजे धावसंख्या आहे टोटल 5. एक सिंगल आली, एक चौकार पाहिला. कमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा बदल होईल, जिथे ज्ञानेश्वर पारंगी तुमच्या समेत जोडले जातील. हा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. षटक सुरू आहे P1चं अक्षयचं. डब्बल विचार केला, एक चौकार 2 सिंगल, एक सिंगल आपण पाहिली. राजा भेल सावरोळी यांचं शुभागमन झालंय. काल आपण राजा भेल यांची एक स्वादिष्ट भेल पाहिली. त्यांचं पुनश्च आपण या मंचावरती आगमन होताना पाहिलं. त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत. परंतु या चेंडूवरती धावा जोडल्या 2. या 2 धाब्याने संघ जाईल. टीम उमरोली संघ पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. सुरुवात कशी केली जाईल? पहिली मॅच आपण जरूर पाहिली शेलू आणि मानिवली संघाची. काय जबरदस्त सामना पाहायला मिळाला. अंतिम यावेळेस मात्र गोलंदाज अक्षय. अकुल टप्प्याचा चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरती चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. अगदी कानाच्या नजदीक गेलेला चेंडू होता. बॅट चेंडूची मुलाखत नाहीये इथे. निर्धाव चेंडूची होते सांगता. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धाव फलक स्थिर आहे. पहिलं षटक मात्र सुरुवात आली. या पहिल्या षटकाला आपण जरूर पाहिली. टोटल पोहोचली 9 धावा आहेत. यावेळेस दमखम दाखवणारा फटका बराच हवेत आहे. लॉफ्टेड फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध गोळीच्या वेगाने चाललाय सिंधू सीमा पार. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर टोटल जाऊन पोहोचली ती 15 धावा. कमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा बदल होईल. ऐकूया एक गुणामास बोलूया ज्ञानेश्वर पारंगी सरांकडे. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे.
जे मास्टर या ठिकाणी आपले पाहुणे समालोचन कक्षामध्ये येऊन सामन्याचा आनंद घ्या. संतोष लोहार साहेब भटके मुक्त आघाडी खोपोली शहर अध्यक्ष त्यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्याचबरोबर त्यांच्या बरोबरीने संतोष वाघ पदवीधर कोकण शहर खोपोली अध्यक्ष या दोन्ही मान्यवरांचं या नमो चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. तर धावपलकावरती धावा आल्या त्या उमरोली संघाच्या पहिले षटक संपण्याच्या समाप्तीनंतर 15 धावा. गोलंदाज साहिल गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. यावेळी जबरदस्त फटका. इथे मात्र झेल होईल का? हा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा येतोय दर्जेदार चौकार. या 4 धावेनं संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती अद्यापपर्यंत 19 या धावेवरती आहे. उमरोली आणि या चिंचवली या दोन्ही संघांमध्ये ही कडा संघर्ष कडा मुकाबला या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही संघ कर्जत तालुक्यातील दोन्ही संघ ग्रामीण खेळ खेळताना आपल्याला आपल्या या ठिकाणी पाहताना दिसतोय. आणि मैदानामध्ये चेंडू पाठवायचा आहे. धावपलकावरती धाबा आला तर 19 धाबा उमरोली आहे, त्याच्या विरोधात चिंचवली आहे. असा हा ग्रामीण संघ आजच्या दिवसातील ही दुसरी लढत मैदानावरती पाहायला मिळते. नमो चषक 2024चं हे दिमागदार आयोजन अभिमानाचे आणि सन्मानाची ही स्पर्धा. गोलंदाज साहिल यावेळेस हलक्या हाताने कट केला, सन्मान दिला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, परंतु इथे मात्र चित्त्याच्या चपलाईनं हरणाच्या गतीने इथे 2 धाबा सहजरित्या पूर्ण केल्या. या 2 धावेने आमचे गुणलेखक नरेश दलवी आम्हाला सांगतात की धावपलकावरती धावा आल्या त्या 21 धावा. 21 धावा धावपलकावरती लागलेल्या. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या पोहल्यावरती आहे. यावेळेस मात्र दुधारी तलवारीचा वापर केला, परंतु इथे मात्र सरळ चेंडू बीट होतोय. तो फलंदाज शरद निर्धाव चेंडूची सांगता झाली. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज साहिल आपल्या षटकातील पुन्हा एकदा चेंडू हाताळताना यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे मात्र हा चेंडू जाईल सीमारेषा पार. येतो हा 1 बाउन्स. सीमारेषा पलीकडे येतो हा दणदणीत चौकार. यावेळेस मात्र फटका पासला चेंडू हवेत आहे. झेल होईल का? इथे मात्र बघूया. आणि इथे मात्र सुरेख प्रयत्न केला, परंतु इथे मात्र जबरदस्त नेम मात्र टिपला गेला. आणि इथे मात्र पहिला धक्का मिळतोय तो उमरोली संघाला. फलंदाज बाद होईल तो रत्नदीप मात्र तंबूच्या आश्रयाला. कमॉन डीजे. त्या 26 धाबा. फलंदाज बाद होतोय तो रत्नदीप मात्र तंबूच्या आश्रयाला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, आगे कुछ करतोय तो फलंदाज साहिल मात्र लोंगले. गोलंदाज साहिल. यावेळेस जबरदस्त फटका. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धावांसाठी. या 6 धावेने संघाची धावसंख्या मुसुंडी मारतीये ती 32 या अंकावरती आहे. 32 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. तर 2 षटकांचा निर्वाल आला पंचाकडून. 2 षटकाच्या समाप्तीनंतर उमरोली संघ पोहोचतोय तो 1 बाद 32 धावा धावपलकावरती लागले. तिसरं षटक कोण घेऊन येतंय तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरचं एक सुमधुर संगीत. वाजव तुझे गाणे.
हे मात्र तिसरं षटक घेऊन येते गोलंदाजच्या ट्रॅक वरती. गोलंदाज केदारच्या हातामध्ये चेंडू दिला. तिसरं षटक 2 षटकाच्या समाप्तीनंतर उमरोली संघ पोचतोय तो 32 या धावेवरती. 2 षटकांचा बाजवी खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आल्यात 32. एक मैत्रीपूर्वक लढत दोन्ही कर्जत तालुक्यातील ही दादा संघ एकीकडे उमरोली तर एकीकडे चिंचवली अशी बिग फाईट बिग लढत 2 संघांमध्ये ही रस्सीखेच पाहायला मिळते. गोलंदाज केदार गोलंदाजीच्या उंबरट्यावरती आहे. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू फेकला गेला. अगदी धीम्या त्याचा चेंडू, परंतु इथे मात्र यष्टिरक्षक आपली कामगिरी चोखपणे बाजवता निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावफलक स्थिर राहिलोय ते अद्यापपर्यंत 1 बाद 32 या आकड्यावरती. यावेळेस हा चेंडू जबरदस्त फटका आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. या चेंडूवरती येणार एकच धाव आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि 2 धावा मिळतात या चेंडूवरती. या 2 धावेनं धावफलक पुढे जाईल ते 34 या अंकावरती आहे. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर उमरोली आणि त्याच्या विरोधात चिंचवली अशी ही मैत्रीपूर्वक लढत. आकुट टप्प्याचा चेंडू इथे मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. सरळ चेंडू विसावला यष्टीच्या हातामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू धावफलक स्थिरावलंय ते 34 या अंकावरती आहे. 1 बाद 34 अशी स्थिती पाहायला मिळते ती चिंचवली संघाची. यावेळेस मात्र सुरेख फटका चेंडू आवेत आहे. झेल होईल काय आणि इथे मात्र सुरेख झेल मात्र टिपला गेला आणि फलंदाज मात्र बाद होतोय तो साहिल लोंगले मात्र तंबूच्या आश्रयाला. कम ऑन डीजे. लावलंय ते अद्यापपर्यंत 34 धावा. तर नवीन फलंदाज न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये जातोय. तो फलंदाज हर्षल नवीन बॅटर मैदानामध्ये. धावफलक स्थिरावलं 2 बाद 34 धावा त्या उमरोली संघाच्या. उमरोली विरोधात चिंचवली असा हा मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळते. गोलंदाज केदार. यावेळेस मात्र जबरदस्त फटका. इथे मात्र सरळ चेंडू भिरकावून दिला आणि हा चेंडू येतोय दर्जेदार षटकार. या 6 धावेनं संघाची धावसंख्या मुसुंडी मारते ती 40 या अंकावरती. 40 धावा धावफलकावरती लागल्या. चांगला फटका. बरोबरीनं संघाची धावसंख्या 40 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती आतापर्यंत उमरोली संघाची. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज केदार आपल्या षटकातील काही चेंडू हाताळताना. गोलंदाज केदार बघूया षटकातील आपल्या भात्यातील काही चेंडू. यावेळेस मात्र सुरेख चेंडू. इथे मात्र बॅटची कडा गेली आणि इथे मात्र झेल मात्र टिपतोय तो यष्टिरक्षक. इथे मात्र फलंदाज बाद होईल तो हर्षलला मात्र परतावा लागेल. कमॉन डीजे.
तर धावफलकावरती धावा आल्या त्या 3 बाद 40 धावा धावफलकावरती धावा लागल्या तर आमचे गुणलेखक नरेश पाटील ज्यांना आम्ही नरेश दलवी त्यांना आम्ही लेखनी सम्राट अशी उपमा या ठिकाणी बहाल करतो। एक जबरदस्त व्यक्तिमत्व, छोटा पॅक बडा धमाका, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य नरेश दलवी। यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे, उंची जास्त आणि लांबी कमी, इथे मात्र झेल होईल का, परंतु इथे मात्र झेल मात्र जमिनीला दान केले आणि त्या क्षणार्धात मात्र 2 धावा इथे मात्र सहजरित्या पूर्ण केल्यात। या 2 धावेनं उमरोली संघ पोहोचतोय तो अद्यापपर्यंत 42 अंकावरती आहे। 42 धावा धावफलकावरती लागले गेल्यात। मैत्रीपूर्वक लढा चिंचवली विरोधात उमरोली असा हा साबडा मैदानामध्ये यावेळेस जबरदस्त फटका, चपराक लागावी असा आवाज आला, हा चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे, तो या विलोभनीय षटकार। या 6 धावेनं उमरोली संघाची धावसंख्या 48 या धावेवरती। अगदी शरद मात्र एकाकी किल्ला लढवत 9 चेंडूमध्ये 26 धावा मात्र आतापर्यंत कुठून काढल्या तर शरद चांगली फटकेबाजी टोलेबाजी पाहायला मिळते त्या शरद या बॅटर कडून। अगदी प्रेक्षकाची मन जिंकण्याचं काम केलं शरदनं। 26 धावेवर खेळतोय गोलंदाज सनी मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, गोलंदाजीच्या बोहल्यावरती आहे। यावेळेस चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहे, 1-1 2-2 3-3 क्षेत्ररक्षक चेंडू पाठला करतात, परंतु इथे मात्र या चेंडूवरती येणार 2 धावा। या 2 धावेनं संघाची धावसंख्या 50 या आकड्यावरती आहे। अर्धशतक मात्र संघाचा अर्धशतक मात्र कंप्लीट झालंय ते उमरोली संघाचा गोलंदाज सनी पुन्हा एकदा। यावेळी जबरदस्त फटका, इथे मात्र चेंडू हवेत आहे, बघूया झेल होईल का, आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय, चांगलं झेल मात्र टिपली गेली आणि फलंदाज बाद होतोय तो शरदला मात्र परतावा लागलाय। जो घणाघाती प्रहार करणारा जो फलंदाज होता सलामीला आलेला मात्र शरद मात्र तंबूच्या आश्रयाला त्यांनी धावा केल्या त्या अद्यापपर्यंत 11 चेंडू आणि 28 धावाचा एकाकी किल्ला लढवलेला तो फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला। कम ऑन डीजे। तर धावफलक स्थिरावलंय ते अद्यापपर्यंत 50 या धाब्यावरती। नवीन बॅट्समन मैदानामध्ये जातोय तो फलंदाज भावेश मात्र शायकरणला, न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट मिस्टर भावेश। गोलंदाज सनी आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, गोलंदाजीच्या उंबरट्यावरती आहे। यावेळेस मात्र खराब फटका, इथे मात्र काय घडतं, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावेचा प्रयत्न, परंतु इथे मात्र चित्त्याच्या चपलाईनं हरणाच्या गतीनं इथे 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्यात। या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाईल ती 52 या अंकावरती आहे। 52 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। चिंचवली विरोधात उमरोली अशी ह्या रस्सीकेच या मैदानावरती पाहायला मिळते आजच्या दिवसातील या दुसरी लढत। धावफलकावरती धावा 52 धावा मात्र स्कोर कार्डवरती लागले गेले तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, गोलंदाजीच्या मार्कवरती सनी आपल्या षटकातील काही चेंडू हाताळताना यावेळी जबरदस्त फटका, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, हा येतो या 1 बाउन्स चौकार। या 4 धावेनं संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती अद्यापपर्यंत 56 या धावेवरती आहे। 56 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर उमरोली संघाच्या, तर चिंचवली संघाला 24 चेंडू आणि 57 धावांची गरज आहे।
24 चेंडू आणि 57 धावांची गरज चिंचवली संघाला। तर या ठिकाणी आमचे पाहुणे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल, सन्मान केला जाईल। मी सन्माननीय श्री संतोष लोहार साहेब या ठिकाणी उपस्थित मी मयूर पाटील यांना विनंती करतो की पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं, सन्मान करायचं। संतोष लोहार भटके मुक्त आघाडी खोपोली शहर अध्यक्ष सन्माननीय श्री संतोष लोहार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं। मयूर पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय, स्वागत केला जातोय। मायेची प्रेमाची शाल पांघरून आणि या पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय। मयूर पाटील यांच्या शुभ हस्ते आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं मान सन्मान या स्पर्धेमध्ये केलं जातंय। अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीचं या स्पर्धेमध्ये जतन केले जाते। मी पुन्हा एकदा मयूर पाटील यांना विनंती करतो की आमचे दुसरे पाहुणे सन्माननीय श्री प्रमोद वाघ पदवीधर कोकण शहर अध्यक्ष खोपोली यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान करायचं। मयूर पाटील यांच्या हस्ते सन्मान स्वागत करण्यात येतं। मयूर वाघ पदवीधर कोकण शहर अध्यक्ष खोपोली पाहुण्यांचं या ठिकाणी सन्मान केला जातोय। स्वागत करूया सकल जणांचे, स्वागत करूया सकल जणांचे आलेल्या सर्व मान्यवरांचे या शुभ समयाला, या शुभ घडीला। तर येणारे 24 चेंडू आणि 57 धावांची गरज आहे ती चिंचवली संघाला। तर सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे, केदार आणि अक्षय अशी गोड जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे। अतिशय जबरदस्त ही स्पर्धा, अभिमानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा नमो चषक 2024 पर्व पहिले आपण या ठिकाणी पाहतोय। या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री कर्जत खालापूर विधान सभा प्रमुख किरण शेठ ठाकरे, त्याचबरोबरीने आमच्या तरुण तडफदार आमच्या खालापूर तालुक्यातील सर्वांच्या तरुणांची ताईत नरेश पाटील साहेब यांच्या वतीने ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होतीये। तर बघूया येणारे 24 चेंडू आणि 57 धावांची गरज, 14.25च्या सरासरीने इथे धाव संख्या मात्र प्रत्येक षटकामध्ये घ्यावे लागेल ती चिंचवली संघाला। पहिल्या इनिंगचा खेळ संपला, पहिल्या इनिंग मध्ये धावा जमवल्या त्या उमरोली संघाने 56 धावा। तर एक भलं मोठं आवाहन मित्र मिनेना पुढे ठेवले ते चिंचवली संघ। एव्हरेस्ट पर्वतावरची जरा विजयाची पताका रोवायची असेल चिंचवली संघाला तर प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल या जोडीला। केदार आणि अक्षय सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। तर येणारे 24 चेंडू आणि 57 धावांची गरज। बघा मैदानामध्ये कोण बाजी मारतोय, रोमांच थरार संघर्ष तुंबल युद्ध अभेद्य भेडी विवरचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरविणारा आखाडा अर्थात नमो चषक 2024 हे दिमागदार आयोजन। 24 चेंडू आणि 57 धावांची गरज। सलामीची जोडी स्ट्रायकरला फलंदाज अक्षय आणि त्याच्या समोर नॉन स्ट्रायकरती उभा आहे केदार। तर पहिला षटक घेऊन येते गोलंदाजच्या ट्रॅक वरती गोलंदाज साहिल लोंगले। 24 चेंडू आणि 57 धावांची गरज, मैत्रीपूर्वक लढत गोलंदाज साहिल। यावेळेस मात्र पहिला चेंडू इथे मात्र खराब चेंडू आणि इथे मात्र चेंडू जाईल खराब क्षेत्ररक्षण आणि पहिला चौकार येतोय तो चिंचवली संघाचा। चिंचवली संघाने मात्र 4 धावेने मात्र श्री गणेश होतोय। 4 धावा मात्र स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील। 57 धावांची गरज। पहिल्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा या चेंडूवरती लागल्या गेल्यात। सलामीला अक्षय आणि त्याच्या जोडीला नॉन स्ट्राईक वरती फलंदाज केदार।
तर पहिला षटक घेऊन आला साहिल लोंगले. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या बोहल्यावरती आहे. अक्षय स्ट्रायकरला एक मजबूत बांध्याचा फलंदाज, त्याच्या समोर उभा नॉन स्ट्राईक वरती केदार. गोलंदाज साहिल. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू फेकला गेला. तेज तरार वेगावरती स्वार हुडा मात्र चेंडू फेकला गेला. तो साहिल लोंगले आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. एसटी रक्षक आपली कामगिरी मात्र चोखपणे बजावतो. पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती धावा बिनबाद 4 धावा. यावेळेस मात्र सुरेख चेंडू. इथे मात्र फलंदाज मात्र बीट होतो. या अगदी नाकाजवळून चेंडू गेला. चेंडूला श्वास देखील सोडला असेल आणि या निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. आपली गोलंदाजीची चमक दादागिरी मात्र दाखवून देतोय तो फलंदाज साहिल लोंगले. धावफलक स्थिरावलं ते बिनबाद 4 या आकड्यावरती आहे. गोलंदाज साहिल. यावेळेस मात्र सन्मान दिला चेंडूला, परंतु इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि या लगातार 3 निर्धाव चेंडू मात्र फेकले गेले. तो गोलंदाज साहिल लोंगलेने आपल्या नावाला साजिशी अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. तो साहिलच्या माध्यमातून प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय गोलंदाज साहिल लोंगले. यावेळेस मात्र खडा फटका बॅटची कडा घेऊन गेला आणि इथे मात्र हाती आलेल्या लोण्याचा गोळा मात्र जमिनीला दान केला आणि झेल मात्र सुट्टी आणि इथे मात्र जीवदान मिळते तो फलंदाज अक्षयला. धावफलक स्थिरावले ते 4 या आकड्यावरती. धावफलक स्थिरावले ते बिनबाद 4 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी, अगदी प्रेक्षकांचं मनात जिंकण्याचं काम केलंय गोलंदाज साहिल लोंगलेनं. यावेळेस जबरदस्त फटका खडे खडे लागला, परंतु तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं. अंतिम क्षणी मात्र चेंडूला अडवलं गेलं आणि या चेंडूवरती येणार एकच धाव. या एकेरी धावेनं मात्र चिंचवली संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवरती लागली गेली ते 5 या आकड्यावरती आहे. बिनबाद 5 अशी संत आणि शांत सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. तर दुसरं षटक कोण घेऊन येईल तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरचं एक सुमधुर संगीत. ठोक डीजे. आणखी दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय तो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. गोलंदाज हर्षल लोंगले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येतोय. 57 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये दमछाक झाली आहे ती चिंचवली संघाची. तर हर्षद लोंगले येतोय दुसरे षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे. गोलंदाजीच्या उमटते क्षेत्ररक्षण थोडेसे बेबराश लागतोय गोलंदाज हर्षल लोंगले. पहिला चेंडू इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण चेंडू उचलणार फेकी करतोय. तत्पूर्वी या चेंडूवरती येणार एकेरी धाव मात्र स्कोअर कार्डवरती घेतली जाणार. या एकेरी धावीने संघाची धावसंख्या बिनबाद 6 या आकड्यावरती. अजूनही 17 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे ती चिंचवली संघाचा. गोलंदाज हर्षल. यावेळेस मात्र काय चेंडू फेकला गेला, चेंडूला खालीच ठेवलं तेज तर्रार आणि इथे मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क आणि सरळ चेंडू विसावला तो यष्टीरक्षक हातामध्ये. निर्धाव चेंडू. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आल्या त्या अद्यापर्यंत बिनबाद 6 या आकड्यावरती. यावेळेस मात्र रिव्हर्सशिपचा प्रयत्न केला, परंतु इथे मात्र प्रयत्न मात्र अंगलट आला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू.
ची सांगता झाली आहे. तर यानंतरचा आता दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मानिवली आणि याच्या मध्ये जो जिंकल तो सामना मानिवलीशी लागणार आहे. तर यावेळेस सुरेख चेंडू, परंतु इथे मात्र हा चेंडू बॅटची कडा घेऊन गेला आणि इथे मात्र पहिला झटका मिळतोय तो चिंचवली संघाला. फलंदाज बाद होईल तो केदार मात्र तंबूच्या आश्रयाला. कमॉन डीजे. सहा धाबा धावपलकावरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ते साहिल आणि हर्षल लोंगलेच्या माध्यमातून अगदी मोठमोठे फटके बाड्यापासून वंचित ठेवलं ते गोलंदाज साहिल आणि हर्षलनं. तर न्यू बॅटर मैदानामध्ये जातोय तो फलंदाज संकेत, गोलंदाज हर्षल लोंगले. यावेळेस चांगला फटका, कार्पेट पद्धतीचा फटका या ठिकाणी जातो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतोय. तत्परती या चेंडूवरती येणार एकेरी धाव मात्र स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 1-7 आकड्यावरती आहे. 1-7 अशी नाजूक स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते ते चिंचवली संघाची. गोलंदाज हर्षल. यावेळेस जबरदस्त फटका, इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा येतो या विलोपनीय षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या 13 आकड्यावरती आहे. तर पंचांचा दुसरं षटक संपण्याचा इशारा आलाय, निर्वाळ आलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर चिंचवली संघ पोचतोय तो 1-13 या आकड्यावरती आहे. अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून 44 धाबांची गरज आहे. तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरचं सुमधुर संगीत. ठोक डीजे. मास्टर. तर या ठिकाणी धावपलकावरती 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर चिंचवली संघ पोहोचतोय तो अद्यापपर्यंत 1-13 या आकड्यावरती. तर तिसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज गणेश घारे. तिसरं षटक घेऊन येतोय. अजून ही 12 चेंडू आणि 44 धाबांची गरज आहे ती चिंचवली संघाला. एक मैत्रीपूर्वक लढत विंबुर्ली विरोधात चिंचवली असे हा घमासाम या दुसरा फेरीचा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. गणेश गोलंदाज ट्रॅक वरती गणेश घारे येतोय. स्ट्रायकरला संकेत आणि नॉन स्ट्राईक वरती फलंदाज केदार. यावेळी जबरदस्त फटका, इथे मात्र हा चेंडू बॅटची कडा, परंतु क्षेत्ररक्षक एस्टरच्या हातामध्ये चेंडू गेला आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. तो संकेत मात्र बाद होतोय. 2 बाद धावपलकावरती धावा 13 धावा. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये खेळपट्टीवरती आगेकूच करतोय तो विकी येतोय मैदानामध्ये. धावपलक स्थिरावलंय 1-13 या आकड्यावरती. अतिशय नाजूक स्थिती पाहायला मिळते ते चिंचवली संघाची उमरली संघाबरोबर खेळत असताना. 4 षटकांचा सामना. तिसरं षटक प्रगती पथावर. गोलंदाज गणेश घारे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. यावेळी फुलटा चेंडू आणि आला तसा पाठवला आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. येतो या
विकीच्या बॅट अक्षयच्या बॅट मधून आलेला हा बुलंदी षटकार 6 धावांसाठी. 6 धावेने संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती अद्यापपर्यंत 19 या आकड्यावरती आहे. 19 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. तर तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज गणेश घारेच्या गोलंदाजीवरती आलेला हा षटकार या 6 धावेनं धावपलक स्थिरावलं ते 19 या आकड्यावरती. त्याला स्पीडअप घ्या. यावेळेस मात्र फटका फसलाय. बघूया झेल होते का. आणि इथे मात्र सुरेख झेल होती परंतु अंतिम क्षणी मात्र चेंडू जमिनीला दान झाला. आणि इथे मात्र या चेंडूवरती येणार एकेरी धाव. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे चिंचवली संघाला. गोलंदाज गणेश घारे ने मात्र षटकाराचा बार खाल्लाय. धावपलकावरती धाबा 20 धाबा. यावेळेस मात्र काय घडतं इथे मात्र पंच आमच्याकडे गिरकी घेतात आणि गिरकीला कवायत पहिली येते आणि स्वेर चेंडूचा निर्वाला येतोय. एक अवांतर धावसंख्या निश्चितपणे जोडली जाईल. एक अवांतर धावेनं मात्र धावपलक कासवाच्या गतीने पुढे जाईल ते 21 अंकावरती. आमचे मुंडे साहेब या ठिकाणी आले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. तर जबरदस्त चेंडू टोलवला गेला. या चेंडूवरती येणार एकच धाव. या एकेरी धावेनं संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती. अजूनही 8 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 2 संघांमध्ये हा घमासाम. 2 संघांमध्ये काटेकी टक्कर. आणि यावेळेस मात्र खरा फटका. इथे मात्र झेल होईल का. आणि इथे मात्र चांगला प्रयत्न केला परंतु एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु इथे मात्र फलंदाज बाद होतोय. तो दुसऱ्या धावेवरती आहे. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि फलंदाज बाद होता. अक्षयला मात्र परतावं लागलंय. विकी मात्र तंबूच्या आश्रयाला. आणि या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती आहे. 23 धावा धावपलकावरती लागल्यात. अजूनही 7 चेंडू आणि 34 धावांची गरज. तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरचं एक सुमधुर संगीत. तर गोलंदाज गणेश घारे यावेळी जबरदस्त फटका. अगदी कार्पेट पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तेथे आहे चेंडूची फेकी करतोय. तत्पर या चेंडूवरती येणार एकच धाव. आणि या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती. पंचांचा निर्वाला ते 30 षटक संपण्याचा इशारा आला. निर्वाला आला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर चिंचवली संघ पोहोचतोय तो 3 बाद 24 या आकड्यावरती. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 33 धाबांची गरज. 6 चेंडू आणि 33 धाबांची गरज. चौथा षटक कोण घेऊन येईल ते पाहण्याआधी ऐकूया डीजे मास्टरचं एक सुमधुर संगीत. वाजव तुझे गाणे. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 33 धाबांची गरज आहे. धावपलकावरती धाबा आल्या त्या अद्यापपर्यंत 24 धाबा.
छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकतो. आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो आत्मविश्वास. तर इथे तुम्हाला संघर्ष करण्याची प्रेरणा घेऊन तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. शेवटचे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 33 धाबांची गरज. गोलंदाज चौथं षटक घेऊन आलाय. भावेश मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू दिशा दिली, परंतु क्षेत्ररक्षक गल्लीमध्ये चेंडू पकडणारा निर्धाव चेंडूची सांगता झाली. शेवटचे 5 चेंडू आणि अजूनही 33 धाबांची गरज. 5 चेंडू आणि 33 धाबांची गरज. एखादा दुसरा मोठा फटका तारू शकेल तो चिंचवली संघाला. गणेश नाना पाटील आणि आकाश पाटील यांचं शुभागमन झालं या स्पर्धेच्या वतीनं. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातो आणि इथे मात्र या चेंडूवरती येणारा हा विलोभनीय षटकार. या 6 धावेनं मात्र संघाची धावसंख्या मुसुंडी मारतीये ती 30 या अंकावरती. अजूनही 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 27 धावांची गरज. चांगला फटका सजल तो फलंदाज मात्र अक्षयच्या बॅटमधून आलेला हा षटकार. या 6 धावेनं धावपलकावरती धावा 30 धावा. शेवटचे 4 चेंडू आणि अजूनही 27 धावांची गरज. गोलंदाज भावेश. यावेळी जबरदस्त फटका, कार्पेट पद्धतीचा फटका गुदगुल्या करत चेंडू जातोय. तत्पूर्वी या चेंडूवरती येणार एकच धाव येते. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या आमचे नरेश दलवी होरालेचे आम्हाला सांगतात की धावपलकावरती धावा आल्या त्या 31 धावा. अजून या धावपलकावरती जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 26 धावांची गरज. 3 चेंडू आणि 26 धावा. गोलंदाज भावेश आपल्या गोलंदाजीच्या बहुल्यावरती आहे. आकुटाप्याचा चेंडू सरळ भिरकावून दिला. हेलिकॉप्टर मात्र उडवला आणि या चेंडूवरती येणारा चेंडू जातोय तो सरळ 1 बाउन्स चौकार. या 4 धावेनं संघाची धावसंख्या 35 या अंकावरती आहे. 35 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. चिंचवली संघाच्या उमरोली संघाबरोबर खेळत असा आतापर्यंत अजूनही 2 चेंडू 22 धाबांची गरज. यावेळी सुरेख फटका फसलाय. झेल होईल का इथे मात्र हाती आलेल्या लोण्याचा गोळा मात्र जमिनीला दान केला आणि या शेवटचा चेंडू वरती धावा पाहिजे त्या जिंकण्यासाठी 22 धावा. ब्रह्मलिखित विधी लिखित काल्या दगडावरची पांढरी रेख जवळ जवळ बाजार उठविलाय तो चिंचवली संघाचा. 1 चेंडू आणि 22 धावांची गरज. आणि यावेळेस 4 षटकाचा खेळ संपला आणि इथे मात्र संघ विजयी झाला. तो उमरोली संघ या ठिकाणी विजयी. तो विजयी झाल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. तर यानंतरचा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना या ठिकाणी पाहायला मिळणार. तो बॉल मैदानामध्ये पाठवा. चेंडू पाठवा मैदानामध्ये. पॅव्हेलियन मध्ये चेंडू आणा. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आपल्याला उमरोली आणि मानिवली ना.